शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण एका अशा कपाशीच्या वाणाबद्दल पाहणार आहोत, ज्या कपाशीच्या वाणाने 2 ते 3 वर्ष अगोदर मार्केटमध्ये पूर्ण हाहाकार माजवलेला होता. म्हणजेच ते वाण तुलसी कंपनीचे कबड्डी. तर कबड्डी हे कपाशीचं वाण असं आहे की मागच्या 2 वर्षाचा जर विचार केला तर ब्लॅकने सुद्धा हे विकले गेलेले होते. याचं कारण काय की शेतकऱ्याने ह्या कबड्डीचं वाण हे लागवड केलेलं होतं आणि वातावरणानुसार त्यांना खूप चांगलं उत्पन्न हे झालेलं होतं. कबड्डीचं जे वाण आहे कपाशीचं, हे वाण खरंच त्याचं जे बोंड आहे हे जड आहे, सरकी जड आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जे उत्पादन आहे तर हे 10 क्विंटलच्या वरती हे मिळालेलं होतं. त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी कबड्डी वाणाकडे हे आपला कल वळवलेला होता. तर तुम्हाला जर यावर्षी कबड्डी वाणाची जर लागवड करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. हिचं वैशिष्ट्य म्हणजेच बोंडाचं वजन 5 ते 6 ग्रॅमचं आहे. बोंड हे चांगलं भरीव असल्यामुळे आपल्याला एकंदरीत कापूस हा चांगला मिळतो. ओपनिंग खूप चांगली आहे. म्हणजे कापूस वेचायला कुठल्याही प्रकारची अडचण जात नाही. लागवडीचे अंतर 3.5x 3.5x2 4x1 किंवा 4x2 वर आपण लागवडी करू शकतो. मध्यम कालावधीचं वाण असल्यामुळे तुम्हाला एकंदरीत जर लागवडीसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये उशीर झालाही तरी पण तुम्हाला याच्यापासून उत्पादन हे चांगलं मिळू शकतं. तर नक्कीच तुमच्यासाठी ही सुद्धा कामाची एक व्हेरायटी ठरू शकते. आपण वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळ्या कपाशीचे वाण घेऊन तुमच्यापर्यंत माहिती हे पोहोचवत आहे. तुम्हाला या व्हेरायटीबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लागवड केली असेल तर उत्पन्न किती झालेलं होतं, चांगली आहे कशी आहे, तुमचं सुद्धा मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.